नमस्कार, मी किरण निंभोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर आज वास्तव कट्ट्यावरती आपल्याकडे अशी एक हस्ती आहे की ज्यांनी एकच परीक्षा नाही तर 8 ते 10 परीक्षा ते उत्तीर्ण झालेले आहेत आणि 2017 साली उपशिक्षणाधिकारी म्हणून त्यांची निवड झालेली आहे. आणि तेवढ्यावरच न थांबता 2019ची जी काही राज्यसेवा परीक्षा झाली त्याच्यामध्ये त्यांचे डेप्युटी कलेक्टर म्हणून निवड झालेली आहे. फक्त निवड नाही तर ते राज्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले रोहन कुवर सर आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती आहेत. सर, वास्तव कट्ट्यावरती आपलं स्वागत. धन्यवाद. सर, मी जसं तुम्हाला सुरुवातीला आता ओळख करून देताना सांगितलं की तुम्ही 8 ते 10 परीक्षा उत्तीर्ण झालात, त्यानंतर 2017ची उपशिक्षणाधिकारी म्हणून तुम्ही पोस्ट घेतली आणि आत्ता 2019च्या परीक्षेमध्ये थोडी लांबली पण आली नियुक्ती, तुमच्या आता जॉईनिंग पण आले. उपशिक्षणाधिकारी नंतर तुम्ही उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आणि 3ऱ्या क्रमांकाने तुम्ही उत्तीर्ण झालात. आता विद्यार्थी अभ्यासाला येतात, पास होतात. पहिला आलेला विद्यार्थी काय आणि शेवटचा विद्यार्थी काय, पास झालेला असतो. परंतु काहीतरी आपल्याकडे पहिल्या 3 म्हणा, पहिले 5 म्हणा, काहीतरी विशेष अभ्यास करावा लागतच असेल ना, किंवा तुम्ही पहिल्या 3मध्ये आलात. ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही अभ्यास कसा केला, तुम्ही या मागच्या 8-10 पोस्ट कशा निवडल्या, आणि सध्या हेही सांगायचं राहिलं की सर सध्या STI म्हणून नाशिक येथे सध्या ते कार्यरत आहेत आणि STIचा जॉब चालू असताना त्यांनी अभ्यास करून हे 2019च्या पोस्टमधून त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी पोस्ट घेतलेली आहे. सर, हे सगळं करत असताना, म्हणजे अभ्यास करत असताना तुम्ही नोकरी करत होतात असं म्हणता येईल, किंवा नोकरी करत असताना तुम्ही अभ्यास करत होतात, कारण 8-10 पोस्ट तुम्ही घेतलेले आहेत. हे कसं शक्य झालं तुम्हाला? सर, सुरुवात करायची झाली तर मी माझ्या थोडंसं मागे जाईन. सुरुवात माझी डिसिजन माझा हा होता सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याचा, शाळेत असतानाच झालेला होता. 11वी-12वीला माझं सायन्स होतं. सायन्स नंतर साहजिकच CET दिली, इंजिनिअरिंगला नंबर लागला, VGT यासारख्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर लागला आणि सर्वांची इच्छा होती की मी इंजिनिअरिंग करावं. पण माझी इच्छा होती की मी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जावं. त्याचं कारणही माझी कौटुंबिक पार्श्वभूमी, माझे वडील तलाठी होते महसूल विभागात आणि सुरुवातीपासून ह्या अधिकाऱ्यांची नेहमी असं संपर्क असायचा. दरवर्षी वार्षिक ते महसूल विभागाचं एक अधिवेशन असायचं. त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दरवर्षी असायचे बक्षीस वितरण समारंभासाठी आणि मला अनेकदा बक्षिसं मिळाली होती. तर तिथून एक सुरुवात झालेली होती माझी आणि ती प्रेरणा मी 10वी-12वी नंतरही कायम ठेवली. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इंजिनिअरिंगला नंबर लागल्यावरही मी माझ्या वडिलांना सांगितलं की मला इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट नाही आहे, भलेही माझा चांगल्या कॉलेजला नंबर लागलेला होता. तर वडील म्हटले ठीक आहे, तुला जो निर्णय घ्यायचा तो घे, फक्त जे काही करशील ते प्रामाणिकपणे कर. बरोबर. मग त्यांनी मला असं धीर दिल्यामुळे साहजिक मला जे करायचं होतं की ह्युमॅनिटीज घेऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा. मग ह्युमॅनिटीजमध्ये माझा आवडता म्हणजे मानवशास्त्रामध्ये राज्यशास्त्र आवडता विषय होता. तर मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ॲडमिशन घेतलं आणि राज्यशास्त्र हा विषय निवडला. ते चालू असताना साहजिकच ते डिस्टन्स लर्निंग असल्यामुळे माझ्याकडे वेळ होता पूर्ण वेळ अभ्यासासाठी. तर मग अशा वेळेला आणि राज्यसेवा एक्झाम देण्यासाठी मी तेव्हा एलिजिबलही नव्हतो. माझं ग्रॅज्युएशनही कंप्लीट व्हायला 3 वर्ष बाकी होती. तर 10+2 10वी नंतरच्या ज्या 12वी म्हणजे क्लेरिकल ग्रेडच्या ज्या एक्झाम्स असतात तिथे मी सहज प्रॅक्टिस म्हणून एक्झाम देऊन बघू ह्या हेतूने एक्झाम द्यायला लगेच सुरुवात केली. अभ्याससोबत चालूच केलेला होता 12वी नंतर इमिजिएटली. तर त्यावेळेस जिल्हा निवड मंडळांमार्फत कलेक्टर ऑफिसच्या भरती असायच्या. तर मग नाशिक जिल्हा निवड मंडळाने जी परीक्षा घेतली त्यात लिपिक म्हणून माझं सिलेक्शन झालं आणि नाशिक जिल्ह्यात माझ्या मूळ गावीच तहसील ऑफिसला मला पोस्टिंग मिळाली क्लर्क म्हणून. आणि मी 3-4 महिने ट्राय करून बघितला जॉब करत मला अभ्यास करता येतो का. तर महसूल विभागात कामाचा एवढा लोड जाणवला स्पेशली खालच्या स्तरावर की मला 3-4 महिन्यानंतर वाटलं की माझ्याने शक्य नाही, मी माझा अभ्यासच करावा. तर मग पुन्हा तो जॉब सोडला 3 ते 4 महिन्यात आणि पुन्हा अभ्यासाला लागलो. मीनव्हाईल तेव्हा IBPS मार्फत नवीनच बँकिंग एक्झामसाठी नवीन पॅटर्न आला होता. IBPS मार्फत एक्झाम घेतल्या जात होत्या. तर IBPSची एक्झाम दिली. त्यातून अनेक बँक्समध्ये जसं सेंट्रल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यामार्फत कॉल आला आणि सेंट्रल बँकेत माझी निवड पण झाली. त्याचप्रमाणे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सिलेक्शन झालं. म्हणजे मी अभ्यास माझ्यासोबत चालू होता आणि जेवढं शक्य होईल एक्झाम देता सेंट्रल गव्हर्नमेंट असो की स्टेट गव्हर्नमेंट असो सर्व एक्झाम्स द्यायचं मी ठरवलं होतं. जेवढ्यांना मी पात्र आहे. म्हणजे येणारी प्रत्येक एक्झाम तुम्ही देत होतो. भलेही सिलेक्शन हो न हो मला अनुभव येईल आणि प्रत्येक आणि
अभ्यास चांगला होता माझा. त्याच्यामुळे झालं काय की माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. मी एक्झाम देतोय आणि मला बऱ्यापैकी यश मिळत होतं. त्यानंतर असं करत सुरुवातीचे 2 वर्ष गेलेत ग्रॅज्युएशनचे. शेवटच्या वर्षी थोडा गांभीर्याने विचार केला की आपलं ग्रॅज्युएशन व्हायला 1च वर्ष राहिलं आहे आणि आपण ज्या अर्थी चांगलं कॉलेज सोडून म्हणजे पूर्ण ट्रॅक चेंज केला होता मी, त्या अर्थी आपलं लवकरात लवकर सिलेक्शन व्हावं ह्या उद्देशाने मग म्हणजे पूर्ण वेळ इकडेच फोकस करावा ह्या उद्देशाने मग मी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात असताना पूर्ण वेळ अभ्यास केला. 2014 सालीच STIची पण जाहिरात आली होती आणि राज्यसेवा पण दिली होती मी. पण मुख्य परीक्षाचा फॉर्म भरताना आपल्याला आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट लागतं. बरोबर. मी प्रिलिम ॲपियर म्हणून दिली होती. तर त्यावेळेची म्हणजे माझी जी पहिली प्रिलिम होती राज्यसेवेची 2014ची ती पास झाल्यानंतरही मुख्य परीक्षा मला देता आली नाही. पण सुदैवाने STIच्या एक्झामच्या वेळेला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं. STIची दिली, त्याच वेळेला टॅक्स असिस्टंट पण दिली होती. टॅक्स असिस्टंट आणि STI थोड्याफार फरकाने सोबत निकाल लागला आणि टॅक्स असिस्टंट ऐवजी मग काही दिवसांनी मग STIचं आमची जॉईनिंग थोडी तेव्हाही लांबली, पण मग STI मी जॉईन केली. आणि STI जॉईन केल्यानंतर मागचे जे काही जॉब वगैरे होते त्यामध्ये माझं फोकस राहिला नव्हता क्लास 3च्या पोस्ट देताना. तर एकदा STI जॉईन केली मी 2016 साली आणि त्यानंतर एकच माझं टार्गेट राहिलं की आता राज्यसेवा एक्झाम द्यावी. म्हणजे ग्रुप बीची एक भले ती नॉन गॅझेटेड होती पण एक चांगल्या स्टेजला मला कुठं जर सपोर्ट मिळाला होता. आणि जॉब प्रोफाईलही STIचं असं होतं की ऑफिस टायमिंग नंतर तेवढा लोड नसतो कामाचा. म्हणजे तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा ऑफिसमधून काही फोन येईल वगैरे असे प्रकार खूप नाही आहेत. खूप एक्स्ट्रीम इमर्जन्सी असेल असंच. त्यामुळे ऑफिस सांभाळून जॉब सांभाळून मला अभ्यास करता येणं शक्य आहे हे कळलं आणि पूर्ण वेळ मग राज्यसेवेच्या एक्झामसाठी सुरुवात केली. त्यावर्षीसुद्धा जेव्हा मी STI जॉईन केलं राज्यसेवा मुख्य परीक्षेला होतो, मात्र त्या जॉईनिंगच्या प्रोसेसमध्ये तेवढा अभ्यास होऊ शकला नाही आणि ती परीक्षा मग मुख्य परीक्षा मी काही उत्तीर्ण झालो नाही. 2017ची पुन्हा दिली. 2017च्या परीक्षेला मी थोडा स्थिर झालो होतो. मुंबईमध्ये माझी पोस्टिंग होती आणि त्यानंतर पूर्वपरीक्षा नेहमीप्रमाणे पूर्वपरीक्षा पास झालो. मुख्य परीक्षेला थोडासा अधिक अभ्यास थोडंसं अधिक रीडिंग माझं वाढवलं आणि मुख्य परीक्षेला स्कोअर तसा माझा चांगला आला. त्यावेळेस STIचं जॉईनिंग होतं? हो सर, झालेलं होतं 2016 नंतर. मुख्य परीक्षेला स्कोअर चांगला आला आणि इंटरव्ह्यूला पण गेलो. इंटरव्ह्यूला थोडासा स्कोअर कमी आला आणि मला त्यावेळेला क्लास 2ची पोस्ट मिळाली. उपशिक्षण अधिकारीमधून निवड झाली. मात्र ती परीक्षा समांतर आरक्षणासंदर्भातल्या काही कोर्ट केसेसमुळे ती जॉईनिंग आमच्या सुमारे 1.5 वर्ष लांबली. मीनवाईल माझ्या लग्नानंतर पुण्याला बदली झाली होती आणि माझी वाईफ कलेक्टर ऑफिसला वर्किंग होती पुण्याला. तर त्यामुळे 1.5 वर्षानंतर ती जॉईनिंग आली. तेव्हा मी 19च्या राज्यसेवेसाठी तयारी सुरू केली होती. त्यामुळे मी ती जॉईनिंग न घेता STI कंटिन्यू करायचं ठरवलं आणि याआधी ज्या माझ्या चुका झाल्या होत्या त्या टाळायच्यात आणि काय काय चुका झाल्या होत्या ते मी पहिले ॲनालिसिस केलं. आणि दरवर्षी म्हणजे सर 2016, 17, 18 सलग 3 वर्ष इंटरव्ह्यूला तर जात होतो. मात्र पोस्ट आयदर मला क्लास 2 की माझा स्कोअरची रेंज होती क्लास 2ची जी असते सर्वसाधारण ती रेंज काय ब्रेक होत नव्हती. तर मग 2019ला सुदैवाने जागाही खूप चांगल्या होत्या. तर ह्या वेळेला काही झालं तरी आपल्याला क्लास 1ची पोस्ट वर्ग 1चं पद मिळावं हे टार्गेट ठेवलं होतं. म्हणजे उपजिल्हाधिकारीच मिळेल असं काही मला वाटतही नव्हतं, पण शक्य होईल तेवढा प्रयत्न करून वर्ग 1चं पद घेऊन आपण याच्यातून बाहेर पडावं हे मी ठरवलं होतं. म्हणजे मला उपजिल्हाधिकारी जरी नसतं मिळालं तरी कुठलीही क्लास 1 मी समाधानी राहिलो असतो. तर मागच्या काही चुका माझ्या झालेल्या होत्या त्यांचं मी पुन्हा काय ॲनालिसिस कसं केलं काय केलं आणि फुल फोकसने ती एक्झाम दिली. नेहमीप्रमाणे पूर्वपरीक्षा तपास झालो. मुख्य परीक्षेला थोडी रिस्क नको म्हणून ऑफिस टायमिंगमध्ये तर म्हणजे ऑफिस आवर्समध्ये अभ्यास होत नव्हता, पण दिवसाला सकाळी थोड्या वेळाने ऑफिस नंतर अशा प्रकारे करत राहिलो आणि शेवटी मग पुन्हा रजा टाकून अभ्यास केला आणि खूप चांगला अपेक्षेपेक्षा खूप चांगला स्कोअर आला. तर तेव्हा वाटायला लागलं की हां ह्या वेळेला आपल्याला वर्ग 1 तर मिळतंच आहे आणि वर्ग 1 फिक्स झालं. म्हणजे मेन्सचा स्कोअर चांगला होता. पोस्ट कुठली मिळेल हे माहीत नव्हतं, पण काहीतरी मिळेल आणि त्यावेळेलाही
इंटरव्ह्यूसाठी पुन्हा आमचा ऑफिसमधल्या मित्रांचा ग्रुप वगैरे केला, इंटरव्ह्यूची चांगली तयारी केली. दुर्दैवाने लॉकडाऊन लागलं आणि त्यावेळेला आमचा निकाल नेहमीची जे पद्धत आहे इंटरव्ह्यू नंतर एखाद महिन्याच्या आत लागतो, तर तसं न होता आमचा निकालसुद्धा लांबला. पण लॉकडाऊनमध्ये ती चांगली न्यूज मिळाली की 19 जून 2020ला आमचा निकाल लागला आणि त्यामध्ये थेट 3ऱ्या क्रमांकाने उपजिल्हाधिकारी म्हणून माझी निवड झाली. ही गोष्ट माझ्यासाठी सुद्धा थोडीशी अनबिलिव्हेबल होती की उपजिल्हाधिकारी मिळेल याचीच मुळात खात्री नव्हती मला, आणि त्यात 3ऱ्या क्रमांकाने मिळाली, तर ते खूप सुखद धक्का होता माझ्यासाठी. आणि आजपर्यंत जो काय माझा 7-8 वर्षाचा प्रवास होता त्याचं खऱ्या अर्थाने सार्थक झालं ह्या निकालाने, याचा मला खूप विशेष आनंद वाटला. आणि मी जो इंजिनिअरिंग सोडून ट्रॅक चेंज केला होता त्याचा कुठंतरी मला फायदा झाला होता, म्हणजे तो डिसिजन माझा योग्य ठरला, त्याचा मला जास्त आनंद होता. बरोबर. तुम्ही इंजिनिअरिंग सोडलं, ट्रॅक बदलला, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा होता. एकतर तुम्ही इंजिनिअरिंग सोडलं त्यावेळेस घरचे नाराज झाले असतील. हो. त्याच्यानंतर तुम्ही एकामागे एक पोस्ट घेत होतात. त्याच्यानंतर तुम्ही काही पोस्ट जॉईन केल्या आणि त्या सोडल्या देखील. त्यावेळेस घरून विरोध झाला नाही का? कारण त्याच्यानंतर तुम्ही उपशिक्षणाधिकारी पण जॉईन केले नाही, STI वरतीच तुम्ही कंटिन्यू केलं. घरून विरोध झाला नाही का या गोष्टींना? विरोध ॲज सच विरोध नव्हता, पण त्यांना काळजी मात्र वाटत होती की हे एवढ्या चांगल्या संधी असताना हा असं डिसिजन घेतोय, समजा नाही झालं ठरवल्याप्रमाणे तर काय, ही त्यांची आईवडिलांची एक भीती होती. पण तरी शेवटी माझी इच्छा असल्यामुळे त्यांनी सपोर्ट केला होता. बरोबर. आता कित्येक विद्यार्थी असे आहेत की जे कुठेतरी जॉब करतायत किंवा पोस्टवरती आहेत, पण विद्यार्थ्यांकडून असं ऐकलं जातं की जॉब आहे, अभ्यास होत नाही, वेळ मिळत नाही. आता एका बाजूला एक वर्ग सांगतो की अभ्यासाला, जॉब करताना अभ्यासाला वेळ मिळत नाही, सरकारी नोकरी असो किंवा इतर प्रायव्हेट नोकरी असो. तुम्ही जॉब करत होता, तुम्ही अभ्यास करत होता, अशा विद्यार्थ्यांना काय सांगाल की हां, त्यांची चूक नसेल, कदाचित वेळही भेटत नसेल, पण अशा विद्यार्थ्यांनी कसं नियोजन केलं पाहिजे अभ्यासाचं? जॉब करताना अभ्यास होत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. मला तरी वाटतं की माझं स्वतःचं उदाहरण आहे. मी 5-6 वर्षापासून जॉब करतोय. बरोबर. टाईम मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो जेव्हा तुम्ही जॉब करत असतात. आपल्याकडे टाईम लिमिटेड आहे, दिवसात 24च तास असतात. सरकारी नोकरी म्हटलं तर पहिले आपण सरकारी नोकरी जे करतात त्यांच्याबद्दल बोलू. ऑफिस टायमिंग साधारणतः 8-8.5 आवर्स आपले वर्किंग आवर्स असतात. बरोबर. त्या व्यतिरिक्त मग आपल्याकडे जो वेळ उरतो, ऑफिसला जाण्या येण्याचा वेळ, घरात इतर गोष्टींचा वेळ, आपल्या रात्रीचा झोपण्याचा वेळ, ह्या सगळ्या गोष्टी वगळता सुद्धा आपल्याकडे दिवसातून 4 ते 5 तास मिळू शकतात. तर हे 4 ते 5 तास आपण कसे युटिलाइज करतो यावर पण आपलं सक्सेस डिपेंड असतं. वर्किंग कॅन्डिडेट्सला माझं एकच सांगणं असेल की टाईम मॅनेज प्रॉपर केला तर जॉब सांभाळत अभ्यास करणं हे शक्य आहे आणि तुम्ही चांगलं यश मिळवू शकतात. प्रायव्हेट क्षेत्रामध्येही थोडीफार हीच परिस्थिती असावी. त्यांची वर्किंग आवर 8-10 तासापेक्षा जास्त नसतीलच, तर दिवसातून 3 ते 4 तास शक्य आहे. आणि जेव्हा परीक्षा येईल त्यावेळेला तुमच्या कामातून शक्य असेल तर 10-15 दिवस तुम्हाला शक्य असेल तेवढी सुट्टी घ्या शेवटचे काही दिवस, आणि इतर वेळेला तुमचा अभ्यास सलग असला पाहिजे. कंटिन्युटी जर अभ्यासात असेल तर वर्किंग पर्सनलला पण अभ्यास करणं शक्य आहे आणि चांगलं यश मिळू शकतं. बरोबर. आता एकंदरीत जर आपण पाहिलं तर अभ्यास करताना बरेच जुने काही अधिकारी आहेत किंवा काही आत्ताही अधिकारी सांगतात की 15 तास, 18 तास, 12 तास अभ्यास केला पाहिजेत. आणि कित्येक विद्यार्थी असे आहेत किंवा कॅन्डिडेट असे आहेत की जे 8-8, 9-9 वर्षापासून अभ्यास करतात. मी प्रत्येक मुलाखतीमध्ये हा उल्लेख करतो. कदाचित त्यांना माझा रागही येत असेल की बाबा आम्ही एवढे दिवस अभ्यास करतोय, पण ते कुठेतरी चुकत असतील किंवा त्यांचं काहीतरी एक ट्रॅक त्यांनी बदलायला पाहिजेत. आता अर्थात प्रत्येकजण काही अधिकारी होऊ शकत नाही, बरोबर, पण काही विद्यार्थी असे आहेत की 4-4, 5-5 मुलाखती देऊन ते अभ्यास करतात, ठीक आहे, पण कुठंतरी चुकतंय. तुम्ही जसं सांगितलं की मी शेवटी माझ्या काय चुका झाल्या त्याचं ॲनालिसिस केलं आणि त्या सुधारवल्या. या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? म्हणजे एकंदरीत मला अपेक्षित हे आहे की विद्यार्थ्यांनी किती तास आणि कसा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे आपण ज्याला स्मार्ट स्टडी म्हणतो तो कसा केला पाहिजेत, आणि या क्षेत्रामध्ये स्वतःला आजमावण्यासाठी किती वर्ष घालवले पाहिजेत? सर, मला असं वाटतं कुठली परीक्षा असो तिथं तुम्ही किती वेळ अभ्यास करता हे महत्त्वाचं नाही आहे. म्हणजे क्वांटिटी ऑफ टाईम मॅटर करतच नाही. क्वालिटी ऑफ टाईम तुम्ही जी काही परीक्षा देत आहे, भले ती क्लास म्हणजे ग्रुप सी असो, ग्रुप बी असो, ग्रुप ए असो, कुठली असो, आणि MPSCच नाही कुठली एक्झाम जनरल, त्या एक्झामकडनं काय अपेक्षित आहे, त्या जी परीक्षा घेणारं मंडळ आहे, आपल्या बाबतीत MPSC आहे, MPSCला आपल्याकडनं काय अपेक्षित असतं,
तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल जनरल एक अवेअरनेस हवा असतो. बरोबर. तुम्हाला काय माहिती आहे एक जनरल, खूप तुम्ही त्यात एक्सपर्ट असावं असंही आयोगाला अपेक्षित नाही. आपल्या सिलेबसमध्येही तसं म्हटलं आहे की तुम्हाला सर्वसामान्य नॉलेज असावं. तर याच्यासाठी दिवसातून 15 तास 18 तास देणं आवश्यकच आहे, नॉट नेसेसरी. फक्त तुम्हाला जो काही आयोगाने सिलेबस प्रिस्क्राईब केला आहे त्याचं तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल इतपत तुम्ही अभ्यास करावा. मग कोणाचं अंडरस्टँडिंग 5-6 तास सफिशियंट असतील दिवसातून, कोणाला 8-10 तास करावे लागू शकतात. पण सक्सेसफुल कॅन्डिडेट्स म्हणतात की दिवसातून 12 तास 18 तास. तर मला वाटतं एवढा अजिबात आवश्यकता नाही आहे. दिवसातून तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करत असणार तरी 7 ते 8 तास सफिशियंट आहे, आणि वर्किंग प्रोफेशन असणार तरी तुम्हाला 4 ते 5 तास सफिशियंट आहे. बरोबर. आता जे विद्यार्थी नवीन विद्यार्थी या क्षेत्रात येत आहेत की ज्यांना अधिकारी बनायचं स्वप्न पाहिलेलं असतं, जसं तुम्ही सांगता की तुमचं बॅकग्राऊंड तसं होतं, परंतु आता प्रत्येक ठिकाणी सत्कार होतात किंवा सोशल मीडियामध्ये अवेअरनेस खूप झालेलं आहे. प्रत्येकाला वाटतं की मी अधिकारी झालो पाहिजे, आणि विशेषतः पालकांना नाही वाटतं. हे जे नवीन विद्यार्थी येतात त्यांचं काही टार्गेट नसतं, अभ्यास करायचा आहे आलो आहे, पण ह्या विद्यार्थ्यांनी प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, किती वर्षाचं त्यांचं प्लॅनिंग असलं पाहिजे, आणि किती वर्षात या क्षेत्रातून बाहेर पडलं पाहिजे, पोस्ट घेऊन किंवा इतर? खूप चांगला प्रश्न आहे सर. कारण गेल्या काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षांकडे येण्याचं प्रमाण एक्सपोनेन्शियली वाढलं आहे. बरोबर. याला अनेक कारणं आहेत. काही कारणं म्हणायचे झाले तर अलीकडच्या काळात खाजगी क्षेत्रात नोकऱ्यांची अनिश्चितता हे एक कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी सिलेक्ट होतात, त्यांचे सत्कार वगैरे होतात. ते पाहून साहजिक प्रेरणा मिळते की आपलेही असं सिलेक्शन व्हावं, आपलं याचं कौतुक हवं. असे अनेक कारणं आहेत. पण फक्त ह्या गोष्टींकडे पाहून जर आपण ह्या क्षेत्रात येत असू तर खूप सावध होण्याची गरज आहे. आपण बघतोय की विशेषतः कोरोना पॅन्डेमिक 2 वर्षापासून सुरू झाल्या तेव्हापासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रांमध्ये खूप अनिश्चितता झाली आहे. म्हणजे खाजगी क्षेत्रात अनिश्चितता आहे म्हणून इकडे येत आहेत, आणि इकडे पाहिलं तर अनेक गोष्टी ज्या ऑर्डरमध्ये पाहिजे होत्या, ज्या सुसूत्र पाहिजे होती ती तेवढी दिसत नाही. मग जावं कुठे मुलांनी? तर हे क्षेत्र नक्कीच चांगलं आहे, ब्राईट म्हणजे चांगल्या संधी आहेत. पण याच्यात जशा चांगल्या गोष्टी आहेत तशा काही गोष्टी सावध मुलांना सांगणे आवश्यक आहे की इथं कुठले आव्हानं आहेत. जसं काही जागा असतात 100 आणि स्पर्धक असतात लाखामध्ये. तर साहजिक आहे सगळ्यांचं किती तुमचा अभ्यास चांगला असेल तरी 100 जागांमध्ये सिलेक्शन होईलच असं नाही, प्रत्येकाला पोस्ट नाही, शक्यच नाही सर. ते लाखांमध्ये कुठल्याही सरकारला तेवढ्या जागा भरणंही शक्य नाही आहे. तर नक्की ह्या क्षेत्रात आलं पाहिजे, आणि ह्या क्षेत्रात किती दिवस थांबावं हा प्रत्येकाच्या वैयक्तिक पार्श्वभूमीवर पण प्रश्न डिपेंड असेल. पण तरीही सर्वसाधारणपणे नवीन ॲस्पिरंट जे आहेत 2 ते 3 वर्ष तुमची कुठलीच प्रिलिम जर निघत नसेल तर तुम्ही नक्कीच दुसऱ्या क्षेत्राचा विचार केला पाहिजे. आणि हा विचार ह्या क्षेत्रात आल्यानंतर न करता तुम्ही जर इकडं सक्सेस नाही झालात तर काय, हे इथं यायच्या आधीच डिसाईड केलं पाहिजे. म्हणजे भलेही तुम्ही कुठली तरी टेक्निकल तुमची डिग्री असेल, इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा फार्मसी, तर त्या क्षेत्रात 2-3 वर्षानंतर जाऊ शकतात का? किंवा व्यवसाय असेल किंवा पारंपरिक काहींची शेती असेल तर शेतीमध्ये तुम्ही चांगलं नॉलेज घेऊन जाऊ शकतात का? असा विचार ह्या क्षेत्रात येण्याच्या आधी करून ठेवावा. कारण इकडं आल्यानंतर तुम्हाला जर सक्सेस मिळालं नाही आणि त्यावेळेला मग मुलं सैरभैर होतात. म्हणजे एक्झिट तर व्हावं असं वाटत नाही पुन्हा. इथं आलो आहे, गावाकडे बऱ्याचदा सांगून जातात की मी येईल तर अधिकारी होऊनच येईल, अशा प्रकारे. तर ह्या गोष्टी मला वाटतं की कल्पना किंवा परिकथांमध्ये, फॅन्टसीमध्ये चांगल्या वाटतात. प्रत्यक्ष लाईफमध्ये आपण प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे, आणि स्वतःचं बेस्ट 2 ते 3 वर्ष देऊन. तर ठीक आहे, काही विद्यार्थ्यांच्या प्रिलिम्स पास होतात, मुख्य परीक्षेला काही मार्क्स नाही राहत असतील तर अशाने अजून प्रयत्न करायला हरकत नाही. पण शक्य असेल तर कुठलीच पोस्ट लहान मोठी न समजता, म्हणजे आपण जर राज्यसेवा एक्झामची तयारी करणार असू तर मला DSC किंवा DYSC पाहिजे आणि तीच घेईन तर तीच पोस्ट घेईन, हा ॲटिट्यूड न ठेवता ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्येही काही खूप चांगले पोस्ट आहेत. तर ते सिक्युअर करून आणि मग पुढच्या पोस्टसाठी तयारी केली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आत्ता जे काही नवीन विद्यार्थी येतात, आता तुम्ही डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट घेतली आणि राज्यामध्ये तुम्ही 3रे आलात, म्हणजे काहीतरी विशेष तुम्हाला अभ्यास करावा लागला असेल. काय नेमकी तुमची काय पद्धत होती? म्हणजे हे नवीन जे विद्यार्थी आहेत यांनी तुम्हाला जर फॉलो करायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? माझ्याकडनं पहिली
म्हणजे हा माझा 5वा अटेम्प्ट होता. माझ्याकडनं याच्या आधी काय चुका झाल्या ते मी पहिल्यांदा सांगतो, त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की काय केलं पाहिजे आणि काय करायला नको. तर एक माझं जनरल अकॅडमिक थोडंसं चांगलं असल्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा किंवा काय म्हणा, मी पहिल्या अटेम्प्टमध्ये म्हणजे मला सक्सेस पण खूप लवकर मिळत होतं सुरुवातीच्या काळात आणि पूर्वपरीक्षामध्येही मी लवकर पास होत होतो. तर बऱ्याचदा मुलांचा म्हणजे माझाही समज होता की मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये राज्यसेवा क्लिअर करेल वगैरे. तर MPSCचा जो सिलेबस होता तोही मी कधी बघितला नव्हता. माझी बुक लिस्टही कधी फिक्स नव्हती. म्हणजे 2015 आणि 16 हे 2 अटेम्प्ट्स तर माझी कळलंच नाही. मी सरळ एक पुस्तकं वाचायचो. म्हणजे हिस्ट्रीचं पुस्तक घेतलं तर त्याची कधी रिव्हिजन प्रॉपर नव्हती. ह्या काही मिस्टेक्स माझ्या सुरुवातीच्या काळात झाल्या. 17च्या एक्झामला मी थोडाफार फोकसने अभ्यास केला, थोडंफार बुक लिस्ट फिक्स केली आणि त्या एक्झामला मला भलेही क्लास 1 नव्हती मिळाली, पण एक काहीतरी पोस्ट मिळाली. पण साचेबद्धपणा जो आला होता माझ्या रिझल्टमध्ये, मार्क्सची एक रेंज माझी काही क्रॉस होत नव्हती. 17 आणि 18च्या एक्झामनंतर मी ॲनालिसिस असं केलं की इतर टॉपर्सचं जी स्ट्रॅटेजी पाहिली तर काय होतं की त्यांनी सिलेबस व्यवस्थित समजून घेतला होता. बरोबर. सिलेबस नंतर त्यांची बुक लिस्ट फिक्स होती आणि प्रत्येक वेळेला मार्केटमध्ये नवीन पुस्तक आल्यावर ते नवीन पुस्तक घेण्याऐवजी जे पुस्तक त्यांचं ऑलरेडी होतं त्याला स्टिकअप होते. थोडक्यात सांगायचं तर मिनिमम मटेरियल आणि मॅक्सिमम रिव्हिजन ही ती स्ट्रॅटेजी होती. तिसरी गोष्ट म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सची भरपूर रिव्हिजन, प्रॅक्टिस आणि सिलेबसची रिव्हिजन, ह्या 3-4 गोष्टी होत्या ज्या मी फॉलो केल्यात. आणि त्यानंतर टॉपर्सचं जे स्कोर होते क्लास 1 मिळवणारे आणि माझं यांच्यात अंतर किती याचं एक ॲनालिसिस केलं आणि माझा स्कोर का कमी येतो आहे. आयदर मी ते कंटेंट वाचलेलंच नव्हतं किंवा वाचलं होतं तर रिव्हिजन केलेलं नव्हती. ह्या काही गोष्टी लक्षात आल्या की माझी रिव्हिजन कमी पडते किंवा काही टॉपिक्स मी ऑप्शनलाच टाकतोय. फॉर एक्झाम्पल राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये सायन्स टेक्नॉलॉजी विषय मला थोडासा बोरिंग वाटायचा तर मग मी तो स्किप करून द्यायचो. किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड पार्ट होता, माझा ॲग्रीशी कधी संबंध आलेला नव्हता जास्त, त्याच्यामुळे ॲग्रीचा मी पार्ट स्किप करत होतो. तर ह्या काही गोष्टी होत्या की मी ह्या वेळेला सिलेबसचा कुठलाच पार्ट ऑप्शनला टाकणार नाही. प्रत्येक घटकाची माझी 3 ते 4 वेळेला रिव्हिजन झाली पाहिजे आणि प्रत्येक टॉपिकशी रिलेटेड क्वेश्चनची प्रॅक्टिस झाली पाहिजे, हा अप्रोच ठेवला. तर प्रत्येक पेपर मागे माझे फक्त 10 ते 12 मार्क्स वाढलेत. पण ओव्हरऑल तो इन्क्रीज 5 पेपर्समध्ये पाहिला तर तो साधारणतः 50 ते 55 मार्क्सचा होता. तर हा अप्रोच आपण मार्क्स ओरिएंटेड अप्रोच ठेवला आणि आपल्या स्वतःच्या चुका कुठं होत आहेत त्याचं ॲनालिसिस केलं तर साहजिक तुमचा स्कोअर नक्की वाढतो. आणि अजून एक गोष्ट ज्याची खूप चर्चा होत नाही आणि तशी महत्त्वाची आहे पण आपण त्याला सिली मिस्टेक नाव देतो. म्हणजे बऱ्याचदा काही टॉपिक्स आपले वाचनातूनच आलेले असतात आणि आपण प्रश्नपत्रिकेत पाहिल्यानंतर थोडेसे एक्साईट होतो की हां अरे हे मी वाचलं आहे आणि त्या उत्साहाच्या भरात आपण चुकीचा ऑप्शन मार्क करून देतो. बरोबर. तर सिली मिस्टेक्स तुम्ही अवॉइड केल्या म्हणजे पूर्वपरीक्षेतसुद्धा आणि मुख्य परीक्षेतसुद्धा तर पर पेपर तुमचे 4 ते 5 मार्क्स जरी वाढलेत सिली मिस्टेक्समुळे निगेटिव्ह मार्किंग कन्सिडर करून तरी तुम्ही खूप मोठी ती ग्रोथ होते. ह्या बेसिक काही गोष्टीत आपण ज्या कधी विचार पण करत नाहीत. तर ह्या गोष्टींचा मी विचार केला आणि 2018च्या मार्क्सच्या तुलनेत माझा स्कोअर खूप एक्सपोनेन्शियली वाढला. त्याचं रिझनच हे होतं की मी स्वतःचं ज्या काही चुका होत होत्या त्यांचं आत्मपरीक्षण अशा प्रकारे केलं होतं. ओके. आत्ताच नुकतीच राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली, मुख्य परीक्षा झाली. आता मुख्य परीक्षा झाल्याच्या नंतर प्रत्येकाची चर्चा असते की इंटरव्ह्यू, मॉक इंटरव्ह्यू सुरू होतात, काही अकॅडमीकडे जातात, बऱ्याच ठिकाणी मॉक इंटरव्ह्यू आता तुम्ही पाहिला असेल. आता तुम्ही 3 इंटरव्ह्यू दिलेत. आता इंटरव्ह्यूमध्ये काय विचारतात किंवा काय हे कोणीच सांगू शकत नाही, पण या विद्यार्थ्यांनी आता बरेच जण काय केलं पाहिजे हे सांगतात. आता तुमचा 3रा इंटरव्ह्यू हा होता म्हटल्यावर विद्यार्थ्यांनी काय चुका नाही केल्या पाहिजेत इंटरव्ह्यूला जाताना, याच्याविषयी जर थोडंसं मार्गदर्शन झालं त्यांना बेटर राहील. इंटरव्ह्यूला आपण काय केलं पाहिजे हे सर्वच सांगतात. हे तुम्ही बोलला ते खरंच आहे की आपला बायोडेटा किंवा आपलं जॉब प्रोफाईल, आपलं शिक्षण याविषयी विचारतात. काही नाही केलं पाहिजे हे सांगायचं झालं तर आयोग हे प्रशासक निवडण्यासाठी ही परीक्षा घेत आहे. आपली ही मुलाखत चाचणी असते खरं म्हणजे. बरोबर. आपली व्यक्तिमत्वाची चाचणी म्हणजे UPSC तर याला व्यक्तिमत्व चाचणी असंच नाव दिलं आहे, आपल्या MPSCमध्ये याला मुलाखत म्हणतात. आपल्या ज्ञानाची इथं चाचणी असते. ज्ञानाची चाचणी आपली प्रिलिम्स आणि मेन्समध्ये झालेली आहे, तुमचं नॉलेज इथं टेस्ट झालेलं आहे. तर एक प्रशासकाकडे आवश्यक असलेले गुण कुठले तर
कुठल्याही परिस्थितीचा आपण सांगोपांग विचार करतो. कुठलीही सिच्युएशन असेल, सर्वंकष विचार, सर्वसमावेशक विचार ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर कुठलेही उत्तर देताना अगदी टोकाची भूमिका टाळा. महत्त्वाचं म्हणजे समोरच्याच्या मतांचा रिस्पेक्ट करा. आणि कधीकधी आयोगाचे सदस्य आपल्याकडनं खरं म्हणजे आपलं खरं मत काय आहे हे कळून घेण्यासाठी मुद्दामहून कधीकधी असं फिरवून प्रश्न विचारला जातो. एकच प्रश्न 2-3 प्रकारे विचारला जातो. तर अशा वेळेला इरिटेट व्हायलाही होतं कधीकधी की मी उत्तर तर देतोय तरी सर मला असंच का विचारताय. तर अशा वेळेला शांत ठेवून आपला जो स्टँड आहे तो शांतपणे समजून सांगणं आवश्यक असतं. बरोबर. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मला ही इंटरव्ह्यू पॅनलमार्फत असं ऑफिस रिलेटेड माझ्या GST डिपार्टमेंट रिलेटेड क्वेश्चन्स फिरून फिरून विचारले जात होते की सतत सुधारणा काय करावं लागतं आहे वगैरे. तर अशा वेळेला आपला जो स्टँड आहे तो जेन्युइन असेल तर साहजिकच आहे आपण तोच स्टँड कायम ठेवणं अपेक्षित आहे. फक्त तो स्टँड घेताना आपला हट्टीपणा किंवा दुराग्रही आहे असं न दिसता पोलाईटपणे आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. बरोबर. आता बरेच विद्यार्थी आपण नाही पाहिलं तरी तुम्ही पण पुण्यामध्ये अभ्यास करत होतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल त्यातले जर MPSCचा करायचा असेल तर पुणे आणि UPSC करायचं असेल तर दिल्ली. आता पुण्याबरोबर नांदेड, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी विद्यार्थी थांबत आहेत. पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा कल हा पुण्याचे. काय वाटतं तुम्हाला नेमकं पुण्यालाच अभ्यासासाठी आलं पाहिजे? कारण आपण वास्तव कट्ट्यावरती आहोत आणि वास्तव हे अधिकाऱ्यांकडूनच जाणून घेतलं पाहिजेत. खरं तर काय पुण्यालाच अभ्यास केला पाहिजेत किंवा क्लासेस लावला पाहिजेत? ठीक आहे, क्लास लावला पाहिजेत, एक दिशा मिळते, पण क्लास कधी लावला पाहिजेत? पुण्यात आला की लगेच क्लास लावला पाहिजेत का? किंवा क्लाससाठी पुण्यालाच आलं पाहिजे असं काय आहे का? सर मी पुण्यात होतो. तो माझा जॉब पुणे लोकेशनला असल्यामुळे मी पुण्यात होतो. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी मॉक इंटरव्ह्यू सोडून कधी क्लास लावले नाहीत. मला कारण त्याची आवश्यकता वाटली नाही किंवा जॉबमुळे मला ते शक्यही नव्हतं. क्लास लावावा किंवा न लावावा हा वैयक्तिक निर्णय असतो. पण क्लास लावूच नाही ह्या मताचा मी नाही. आवश्यकता असेल तर नक्की क्लास करा. दिशा मिळाली पाहिजे. फक्त तो किती दिवस करावा. बऱ्याचदा काय होतं की एकदा विद्यार्थी पुण्यात आल्यानंतर पुन्हा गावाकडे जावं असं वाटत नाही आणि मग एक क्लास झाल्यानंतर दुसरा क्लास किंवा ही रिडिंग झाल्यानंतर ती रिडिंग हे प्रकार टाळले पाहिजेत. तुम्हाला आवश्यक असेल तर क्लास नक्की लावा, पण तो पुण्यातच लावला पाहिजे असंही नाही. गेल्या 2 वर्ष पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये बरेच दिवस क्लासेस बंद पण होते. तर अशा वेळेला बरेच क्लासेसने ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर सुरू केला आहे. तर स्वतःच्या घरी राहून गावात राहून सुद्धा ऑनलाईन माध्यमातून आपण ते क्लासेस जॉईन करू शकतो. त्यामुळे पुण्यात आल्यानंतर आपल्या कुटुंबावर जो अतिरिक्त आर्थिक भार पडतो, सगळ्यांची आर्थिक परिस्थिती असेल असंही नाही आहे. तर गावात राहून तुम्ही ऑनलाईन आता सर्वांकडेच स्मार्टफोन बऱ्यापैकी आहेत तर तिथून जॉईन होऊ शकतात. किंवा रिजनल सेंटर्स जे आहेत आपले औरंगाबाद, नागपूर अशा ठिकाणी सुद्धा चांगले क्लासेस आलेले आहेत. तर MPSC म्हणजे पुणे हे जे समीकरण आहे येत्या काळात बऱ्यापैकी बदलेल असं मला वाटतं आहे. आणि विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की पुण्यात आले तरच आपण सक्सेस होऊ असंही नाही. मी सुरुवातीच्या काळात नाशिकला राहून अभ्यास केला, त्यानंतर मुंबईला पोस्टिंग असताना मुंबईला राहून अभ्यास केला आणि शेवटच्या ह्याच्यात पोस्टिंग पुण्याला होती म्हणून पुण्यात अभ्यास केला. पण तुम्ही घरी राहूनही चांगला अभ्यास करू शकतात. आवश्यकता असेल तर पुण्याला या, पण कधी बाहेर जायचं म्हणजे पुण्यात आले म्हणजे पुण्यातच राहायचं असं नाही. एकदा जर तुमचा जो काही ड्युरेशन आहे 6 महिने किंवा वर्षाचा तो झाल्यानंतर स्वतःच्या गावी तुम्ही जाऊन अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. तर तुमचा प्रवास सांगत असताना तुम्ही सांगितलं की तुम्ही क्लास 3, क्लास 4, क्लास 2 आणि आता क्लास 1 असा तुमचा खालून वरपर्यंत प्रवास झाला. परंतु बऱ्यापैकी विद्यार्थी आम्ही पाहतो की आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागात असेल किंवा आपण महाराष्ट्रातच एकंदरीत म्हणू की DC, DYSP, तहसीलदार आणि पोलीस खात्यात इकडं PSI ह्या 4 पोस्ट असे आहेत की ग्रामीण भागात फक्त एवढ्याच पोस्ट माहिती असतात आणि ती पोस्ट म्हणजे खूप चांगली पोस्ट मानली जाते. आणि आपले काही भावी अधिकारी पण फक्त मी झालं तर DC नाही तर DYSP याच गोष्टी घेऊन बसलेले असतात. काय तुम्हाला काय वाटतं हे क्लास 3 किंवा क्लास 4 सोडा पण क्लास 3च्या किंवा इतर ज्या पोस्ट असतात आपल्याला कित्येक विद्यार्थ्यांना हेच माहीत नाही की स्पर्धा परीक्षा म्हणजे MPSC सोबत इतरही आहेत, SSC आहे, CGL आहे, तुम्ही जसं सांगितलं बँकिंग आहे, इतर भरपूर क्षेत्रामध्ये नोकरीची संधी आहे, पण विद्यार्थी तिकडे वळत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना काय सल्ला द्या? खूप चांगला मुद्दा आहे सर हा. स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर आणि अलीकडे तर स्पर्धा परीक्षा = MPSC हे समीकरणच झालं आहे. ॲक्च्युली ते खूप चुकीचं आहे. MPSC व्यतिरिक्त आणि
एक्झामचा सुद्धा विचार केला तर खूप व्हरायटी आहे. म्हणजे राज्यसेवा, PSI, STI, ASO, त्यानंतर मंत्रालयीन क्लर्क आहे, टेक्निकल पोस्ट आहे, क्लास सी ची सर्व्हिस कंबाईन होते. हां, क्लास 3 ची कंबाईन आहे, इंजिनिअरिंग सर्व्हिस, फॉरेस्ट, ह्या फक्त MPSCच्या झाल्यात. बरोबर. या व्यतिरिक्त केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असतात, तिथे ही UPSC व्यतिरिक्त इंजिनिअरिंग सर्व्हिस असते, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस असते, मेडिकल सर्व्हिस असते. ह्या एक्झाम्स मुलांना बऱ्यापैकी माहीत नसतात. त्यानंतर सुद्धा स्टाफ सिलेक्शन मार्फत केंद्र सरकारच्या विविध कार्यालयातल्या ग्रुप C आणि ग्रुप B हे पदं स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या CHSL आणि CGL ह्या एक्झाम्स मार्फत भरले जातात. IBPS मार्फत बऱ्याच बँक्सच्या रिक्रुटमेंट केल्या जातात. रिजनल रुरल बँक्स असतात, RRBs, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, त्यानंतर इन्शुरन्सच्या एक्झाम्स असतात, इन्शुरन्स कंपनीज, LIC असो किंवा जनरल इन्शुरन्स असो, अशा ऑपॉर्च्युनिटी पाहिल्या तर खूप मोठ्या प्रमाणात आहेत. बरोबर. आणि स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर आपण असा वायडर विचार केला तर आपले सिलेक्शनचे चान्सेसही वाढतात. माझ्या बाबतीतच सांगायचं झालं तर मी केंद्रीय सेवांसाठी सुद्धा अभ्यास केला होता आणि ह्या सर्व एक्झाम्सचा आपण विचार केला सर की यांचा जो सिलेबस आहे, कोर सिलेबस, तो बऱ्यापैकी सेम आहे. म्हणजे गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश आणि जे जनरल नॉलेज आहे. जर एका एक्झामसाठी जर आपण व्यवस्थित तयारी केली तर अनेक एक्झाम्स आपण क्रॅक करू शकतो. त्याच्यामुळे एकाच पोस्ट, कारण DC, DYSP, PSI ह्या ज्या काही पोस्ट आहेत त्या लिमिटेड असतात. म्हणजे त्या एक्झामला बसणारे मुलं लाखात असतात आणि ह्या पोस्ट अगदी काही शेकड्यातही नाहीत. तर मुलांचं स्वप्न असेल तर नक्की त्याच्यासाठी त्यांनी फॉलोअप, त्या स्वप्नाचा पाठलाग करावा. पण जर दुसरं कुठं आपल्याकडं पोस्ट इतर ठिकाणी मिळत असेल तर ती घेऊन जर केलेत तर एक जॉब सिक्युरिटी पण असते आणि जे बर्डन असतं की जॉबवर नसताना समाजाकडनं ज्या काही अपेक्षा असतात, फेस कराव्या लागतात, तेही थोडी कमी होतं आणि आपण अधिक चांगल्या फोकस पद्धतीने आपल्या स्वप्नाचा पाठलाग करू शकतो. कुठली तरी पोस्ट हातात असणं गरजेचं आहे. कारण हे विचारण्याचं कारण का, कारण कित्येक अधिकाऱ्यांना सुद्धा हे सुद्धा माहीत नाही की राज्यसेवेतून किती पोस्ट भरल्या जातात आणि कुठल्या पोस्ट आहेत. कारण आपल्याला वरच्याच फक्त 4-5 पोस्ट ज्या आहेत त्या माहिती असतात. राज्यसेवेतून बरेच आपल्याला, म्हणजे अलीकडे तर अनेक अजून नवीन पद समाविष्ट झालेले आहेत आणि होत आहेत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP हे कॉमन पोस्ट माहिती आहेत. त्या व्यतिरिक्त सहाय्यक राज्यकर आयुक्त, BDO क्लास 1, त्यानंतर उद्योग उपसंचालक आहे, त्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या काही पोस्ट मागच्या काही वर्षापूर्वी समाविष्ट झाला आहे. एक्साईज डिपार्टमेंटच्या जागा असतात, एक्साईज SP वगैरे. त्यानंतर सुद्धा ग्रुप B मध्ये खूप चांगले चांगले पदं आहेत. ARTO, एक्साईज DYSP, कक्षाधिकारी किंवा भूमी उपअधीक्षक वगैरे अशा अनेक पदं आहेत आणि तिथेही काम करण्याची संधी आहेच. शेवटी साहजिक आहे कोणालाही क्लास 1 त्यातल्या त्यात ज्या पदांना सर्वसामान्यांचा जास्त संपर्क येतो ती पदं घ्यावीशी वाटणं स्वाभाविक आहे. मात्र सगळ्यांना मिळतं ते शक्यही नाही, याचे आपण वास्तविक जाणीव ठेवावी. बरोबर. आणि जे मिळेल ते घेऊन पुढं गेलं तर अधिक चांगलं असेल असं मला वाटतं. नक्कीच. जाता जाता एक शेवट आपण, जो काही आत्ता सध्या विद्यार्थ्यांमध्ये ज्वलंत प्रश्न आहे, तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. CSAT प्रत्येक जणांचा तो खूप चर्चेचा विषय असतो आणि आता प्रत्येक जण आम्हाला फोन येतात, CSAT क्वालिफाय होणार का, CSAT क्वालिफाय होणार का, UPSCने केलं, MPSC कधी करणार काय आता. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं आहे की इंजिनिअरिंगवाल्यांसाठी CSAT सोपं जातं आणि त्यामुळे त्यांचं सिलेक्शनचं प्रमाण जास्त आहे, प्रिलियमला मेरिट जास्त लागतं आहे. काय नेमकं CSAT कशा पद्धतीने हाताळलं पाहिजेत मुलांनी? CSAT क्वालिफाईंग होईल न होईल हा आपल्या हातातला प्रश्न नाही. ठीक आहे, मागणी करणं आणि आयोगापर्यंत ती पोहोचवणं हे एक देशाचे नागरिक म्हणून आपण ते काम करू शकतो. पण शेवटी त्यावर निर्णय घ्यावा ना घ्यावा ते आयोग ठरवणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये CSATचे मार्क्स क्वालिफाईंग नाही आहेत. तर ह्या परिस्थितीत काय करावं? CSAT म्हणजे काय? CSAT म्हणजे सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट. सर्वसामान्य मुलांमध्ये असा समज असतो CSAT म्हणजे फक्त गणित आणि बुद्धिमत्ता. तर आपण CSATचं स्ट्रक्चर पाहिलं पेपरचं, तर 80 प्रश्न आहेत. 80 प्रश्नांपैकी 5 प्रश्न तर डिसिजन मेकिंगचे असतात, त्याला निगेटिव्ह मार्किंगही नाही. आणि कुठल्याही विद्याशाखेचा, कुठल्याही बॅकग्राऊंडचा विद्यार्थी असेल तरीही तो अटेम्प्ट करू शकतो. राहिले प्रश्न 75 पैकी साधारणतः 50 प्रश्न हे पॅसेजेसचे असतात, आकलन. त्याचा आणि इंजिनिअरिंगचा काही संबंध तसा नाही अर्थार्थी. कुठल्याही शाखेचा विद्यार्थी असेल तरी आकलन क्षमता ही आपली
नैसर्गिक असते किंवा नैसर्गिक नसेल तर ती प्रॅक्टिसने आपण मिळवू शकतो. तर मला असं वाटतं 55 प्रश्नांशी इंजिनिअरिंगचा कुठलाही डायरेक्ट संबंध नाही. जे उरलेले 25 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता, तर तिथं काही प्रमाणात आपण मान्य केलं पाहिजे की इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल बॅकग्राऊंडला एज मिळत असेल, पण तरीही काही प्रश्न असे असतात की जे खूप वेळ दिला, वेळेचंही कन्स्ट्रेंट असतं शेवटी, आपल्याला 2 तासात हे प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत, तर ते इंजिनिअरिंग किंवा स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स STEM हे बॅकग्राऊंड असलेल्या विद्यार्थ्यांनाही शक्य होतीलच असं नाही. तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये ते कम्पेन्सेट होऊन जातात ते प्रश्न. CSAT अटेम्प्ट करताना अप्रोच असावा की कॉम्प्रेन्शन ह्या भागामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचा प्रयत्न पाहिजे. त्याचप्रमाणे निगेटिव्ह मार्किंग नसलेले जे 5 प्रश्न आहेत तिथं 12.5 पैकी एक मॉडरेटली आपण उत्तरं दिलेत तरीही 8-9 असा स्कोअर येऊ शकतो आणि कधी कधी 12.5 पैकी 12.5ही पडू शकतात. तर असा मार्क्स ओरिएंटेड अप्रोच पाहिजे. आणि जे उरलेले 25 प्रश्न आहेत CSAT मधले म्हणजे गणित, बुद्धिमत्ता रिलेटेड, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग, तर त्याच्यातही सर आपण ॲनालिसिस केल्यावर असं दिसतं की काही क्वेश्चन्स जाणून बुजून टाईम कन्झ्युमिंग असतात, ते आपण आयडेंटिफाय केले पाहिजेत, ओळखता आले पाहिजेत की कुठल्या प्रश्न जास्त वेळ खाऊ आहेत, ते प्रश्न सोडून द्यायचेत. आणि काही टॉपिक्स असे आहेत जसं काही काळकाम वेग आहे, त्यानंतर बुद्धिमत्ता याचे जॉमेट्री रिलेटेड, भूमिती रिलेटेड काही प्रश्न असतात, अंतराचे प्रश्न असतात, त्यानंतर मिक्सचरचे प्रश्न असतात, किंवा बुद्धिमत्तेमध्ये ही रिलेशन्स, व्हेन डायग्राम असे काही टॉपिक्स आहेत. काही प्रॉबॅबिलिटी एक टॉपिक आहे. हे कॉमन टॉपिक आयडेंटिफाय करायचे आणि त्यांच्यावरचे प्रश्न असतात. त्यांची जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केलेली असेल तर भले तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडचे असा किंवा कुठल्याही बॅकग्राऊंडचे असा, तुम्हाला ते 25 पैकी किमान 18 ते 20 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकतात. बरोबर. तर हा असा अप्रोच ठेवला पाहिजे. खूप दडपण घ्यायचं नाही की मी आर्ट्स बॅकग्राऊंडचा आहे, कारण मी स्वतः जरी इंजिनिअरिंगला गेलो होतो पण शेवटी माझं ग्रॅज्युएशन आर्ट्समधूनच झालं आहे. माझं फक्त 12वीपर्यंत सायन्स होतं, तरीही मला CSATमध्ये कधी इश्यू आला नाही. कारण हे होतं की मार्क्स ओरिएंटेड अप्रोच आणि प्रॅक्टिस. जर ठीक आहे तुम्हाला अवघड वाटतच असेल तर प्रॅक्टिस हा एक तुमच्याकडे ऑप्शन आहे. शेवटी तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर क्लॅरिटी वाढतील, तुमच्या चुका कुठं होता हे तुम्हाला तिथं लक्षात येतं प्रॅक्टिसमधून. बरोबर. तर CSATचा खूप बाऊ करण्याची गरज नाही आहे. जेव्हा क्वालिफाईंग होईल तेव्हा होईल, पण सध्या आपल्या हातात हे आहे की प्रॅक्टिस करणं. आत्ता तुम्ही म्हणता की प्रॅक्टिस करणं, परंतु आता माझं ऑब्झर्वेशन मी सांगतो, कदाचित तुमचंही तेच असेल की दोन्ही पेपर, जो GAचा पेपर असतो आणि CSATचा पेपर असतो, सेम मार्क असतात. परंतु विद्यार्थी दोन्ही पेपरला सेम अभ्यास करताना सेम वेटेज देताना दिसत नाहीत. कारण आता बऱ्यापैकी पाहतो की दुपारी 2-3 तास CSATचा अभ्यास करणे आणि इतर वेळेस GAचा अभ्यास करणं, तिथं काहीतरी त्या पेपरवरती अन्याय होताना दिसत नाही का CSATवर? हो. कारण आपण एका बाजूला म्हणतो CSAT अवघड जातं आणि अवघड असेल तर त्याला एक दिवसातला 2-3 तासच वेळ देतो. तिथं विद्यार्थ्यांचं काही चुकतंय का? सर CSATचं एकंदर स्वरूप पाहिलं तर CSAT आणि GS दोघांच्या बाबतीत बोलू. GSचं स्वरूप पाहिलं तर मेमोराईज म्हणजे मेमरी किंवा डेटा याशी रिलेटेड आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची असते. आणि आपली मानवी मेमरी जी आहे, ह्युमन मेमरी, ती थोडी व्हॉलाटाईल आहे, विसरायला होतं काही कालावधीनंतर. त्यामुळे साहजिक आहे कोणीही GSला जास्त वेळ देतं, रिव्हिजन किंवा रिडिंग खूप करावी लागते. CSATचं तसं नाही. CSAT हा प्रॅक्टिस ओरिएंटेड किंवा आकलनाशी रिलेटेड असलेला विषय आहे. तर पॅसेजेसची प्रॅक्टिस ठीक आहे, 2-3 तास सफिशियंट आहे. पॅसेजेसमध्ये शेवटी आपल्याला फक्त त्याची थीम समजून घ्यायची असते आणि त्यावरनं त्या उतार्यावरचे प्रश्नांचे उत्तरं आपल्याला अटेम्प्ट करायचे असतात. गणित, बुद्धिमत्ता रिलेटेड पण प्रश्न आहेत ते प्रॅक्टिसचेच आहेत. तिथं खूप आपल्याला मेमरी किंवा असं डेटा खूप लक्षात ठेवायचं नाही आहे. तर 2 ते 3 तास ॲस्पिरंट जे येतात ते ठीक आहे, मला वाटतं की ओके आहे. आणि GSला जास्त वेळ देण्याची आवश्यकता असते. आणि तसंही पाहिलं तर पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेला तुम्हाला GSशी संबंधित विषय आहेत. तर मुलांचा अप्रोच जो आहे तो बरोबर आहे. फक्त CSATला जो 2-3 तास देतात त्याच्यामध्ये जो अप्रोच पाहिजे की मार्क्स ओरिएंटेड, पॅसेज वाचल्यानंतर माझे मार्क्स का येत नाही, उत्तर का चुकत आहेत, त्याचं स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे की पॅसेजला त्या ऑथरला काय म्हणायचं आहे ते समजून घेऊन जर आपण क्वेश्चन अटेम्प्ट केले तर ॲक्युरसी वाढते आपली. नक्कीच. खूप चांगली चर्चा आणि विद्यार्थ्यांना वास्तववादी चर्चा आपण घडवून आणली. जाता जाता फक्त एक प्रश्न, कारण विद्यार्थ्यांवरती आपण नेहमी चर्चा करतो, परंतु जो पालक वर्ग आहे
पालकवर्गांनाही त्यांच्या पाल्याकडून खूप मोठ्या अपेक्षा असतात आणि साहजिक ते असणं साहजिकच आहे. परंतु बरेच वर्षापासून काही विद्यार्थी अभ्यास करत आहेत आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा असतात की यांनी अधिकारी झालंच पाहिजेत. काही पालकांचं दडपण असतं विद्यार्थ्यांवरती की नाही तू झालाच पाहिजेत, आणि काही पालक हे चिंतेत असतात की हा कधी अधिकारी होणार. म्हणजे एकंदरीत ध्येय तेच असतं की माझा अधिकारी हा माझा पाल्य हा मला अधिकारी झालेला पाहायचा आहे. परंतु प्रत्येक पाल्य हा अधिकारी होऊ शकत नाही. अशा पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल? पालकांना हीच सांगणं असेल माझं की वास्तविकता जी आहे ती पहिले आपण स्वीकारली पाहिजे की आपल्या ओळखीत कोणीतरी अधिकारी झाला आहे म्हणून आपला पाल्यही झाला पाहिजे. एक पालक म्हणून आपल्या अपेक्षा स्वाभाविक आहेत, त्यात चूक काहीच नाही. मात्र वास्तविकतेचाही स्वीकार केला पाहिजे की प्रशासनात तेवढ्या जागाही नसतात. आपला पाल्य अधिकारी झाल्यानंतर काय वेगळं करणार आहे, म्हणजे का अधिकारी व्हावंसं वाटतं की त्याला समाजात मान सन्मान मिळावा, त्याला एक चांगलं करिअर सेट व्हावं, ह्या काही अपेक्षा असतात. तर ह्या अपेक्षा फक्त प्रशासकीय सेवेतूनच पूर्ण होतील असंही नाही. बरोबर. बाहेरच्या मार्केटमध्ये, जॉब मार्केटमध्ये असे अनेक चांगले जॉब्स आहेत की जिथं कोणीही स्वतःचं चांगलं करिअर घडवू शकतं, नवीन व्यवसाय टाकू शकतो किंवा दुसरे काही प्रायव्हेट क्षेत्रातही चांगले जॉब्स असू शकतात, इतर ठिकाणी चांगलं करिअर घडू शकतं. याचाही आपण पर्यायी गोष्टींचाही विचार केला पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट जेव्हा विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने करतो, जसं मला माझ्या पालकांनी स्वातंत्र्य दिलं होतं, त्याप्रमाणे आपण आपल्या पाल्यावर थोडा विश्वास दाखवायला पाहिजे. त्याला वास्तव परिस्थितीची जाणीव नक्की करून द्या. त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे त्याचं डिसिजन घेण्याचं. तुम्ही मार्ग नक्की दाखवा त्याला, स्वतःच्या पाल्याला मार्ग दाखवणे शेवटी कर्तव्य आहे, पण काय करायचं आहे हा डिसिजन तुम्ही पाल्यावर सोडा. कुठल्याही परिस्थितीत त्याला प्रेशराईज करायला नको की प्रशासकीय सेवेतच तू सिलेक्शन झालं पाहिजे. कारण वास्तविकता ही आहे की जागा खूप कमी असतात, इतर क्षेत्रही एक्सप्लोअर केले पाहिजेत. बरोबर. नक्कीच सर, खरं तर तुम्ही वास्तवकट्ट्यावरती आलात आणि अभ्यासाविषय असेल किंवा इतर गोष्टी आपण नंतरही विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करू शकतो, परंतु जे काही वास्तव विद्यार्थ्यांना दाखवणं गरजेचं होतं त्याच्याविषयी तुम्ही खूप चांगली चर्चा आज वास्तवकट्ट्यावरती केलीत. आपण वास्तवकट्ट्यावरती आलात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.